हा बोगदा आता खुला झालेला आहे, वन वे आहे। मित्रांनो आता आपण बोगद्याच्या दुसऱ्या तोंडाकडे आलेलो आहोत। आता 1 मिनिट पण लागणार नसेल आपल्याला बोगद्याच्या बाहेर पडायला। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागान, तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये छोटासाच व्हिडिओ असणार आहे, तो व्हिडिओ असणार आहे कशेडी टनेलचा। आता सकाळचे 10:15 झाले आणि आता आपण आहोत पोलादपूरच्या इथे। तर पोलादपूरच्या इथे आपण चाय पिण्यासाठी थांबलो होतो आणि शिमग्यासाठी कशेडीचा जो बोगदा आहे तो आता चालू केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला कशेडीचा बोगदा शिमग्यासाठी जो चालू झालेला आहे त्याचं काय काय काम झालेलं आहे, सध्याची कंडिशन काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार। मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्याबरोबर आमचे कॉलेजचे कलिग कदम साहेब पण बसलेले आहेत पाठच्या साईडला। तर आता आपण कशेडी जो घाट आहे तो चढायला सुरुवात करतोय। तर आपण कशेडी घाटातून जाणार नाही आहे, तर आपण जाणार आहोत कशेडी टनेलमधून, कशेडी बोगद्यातून आपण जाणार आहोत। मित्रांनो लालपरी पण गेलेली आहे। याच्या अगोदर आपण गणपतीतून कशेडी बोगद्यातून प्रवास केला होता मित्रांनो। त्याच्यानंतर ही दुसरी वेळ आहे आपली। आता आपण शिमग्याच्या अगोदर गावी चाललो आहे। घराचं जे काम आहे ते घराचं, आमचं गावचं जे घर आहे ते घर बांधायचं चालू आहे, त्याच्यासाठी गावी चाललो आहे। त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांदा आता कशेडी बोगद्यातून जातो आहे। सकाळी 5 वाजता आम्ही निघालो होतो नवी मुंबईतून आणि 10 वाजता आम्ही पोलादपूरला पोहोचलेलो आहोत। तर निघताना भरपूर अशी थंडी होती, पण आता थंडी कमी झालेली आहे, आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे। बघा या साईडला बघा कशेडी बोगदा, कशेडी घाटामध्ये पण बघू शकताय बघा खालच्या साईडला आहे जे कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो आता आपण चाललोय कशेडी बोगद्याकडे। वरतून हा कशेडी घाटातून गेलेला आहे, वरचा रोड हा कशेडी घाटातून गेलेला आहे। आपण चाललो कशेडी बोगद्याकडे। बघू शकताय कशेडी जो टनेल आहे बोगदा, इथे काय काय काम आतापर्यंत झालेलं आहे आणि काय काय काम बाकी आहे ते बघू शकताय बघा। आता आपण बरोबर 10:27 झालेले आहेत आणि आता आपण कशेडी बोगद्याच्या दिशेने चाललेलो आहोत। अजून पण बरेच काम बाकी आहे इकडे।
इकडे अजून भरपूर असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इकडे ब्रिज उभा करायचं काम पण चालू आहे. जोरदार असं काम चालू आहे सध्या या ठिकाणी. आता आपण कशेडी बोगदा जो आहे त्या बोगद्याच्या तोंडाजवळ आपण आता पोहोचतोय. तुम्ही बघू शकताय कशेडी बोगद्याचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ बघू शकता तिरंगाचा तिरंगाचा ध्वज आहे त्याचा कलर दिलेला आहे. अजून साईडला तुम्ही बघू शकताय तिकडे अजून पण बरंच असं काम बाकी आहे बोगद्याचं. आता आपण कशेडी बोगद्यामध्ये प्रवेश करतोय. तिकडच्या बोगद्याचं काम चालू आहे ते बघा. सेकंड बोगद्याचं काम चालू आहे आणि हा बोगदा आता खुला झालेला आहे. वन वे आहे. आता आपण कशेडी बोगद्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तर कशेडी बोगदा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे काम झालेलं आहे. वरच्या साईडला बऱ्यापैकी काम झालेलं आहे कशेडी बोगद्यामध्ये. लाईटी लावण्याचं वरचं काहीतरी काम चालू आहे. वाव, बघा ना काय एकदम अर्ध गोलाकार असा हा पूर्ण बोगदा खणून काढलेला आहे बघा. 3 लेनचा हा बोगदा आहे. जवळपास या बोगद्याचं काम हे संपत आलेलं आहे. तर वरती लाइटिंगचं काम चालू आहे. वरती वाटतं केबल टाकायचं, वरच्या साईडला केबल टाकायचं काम चालू आहे. आता आपण बोगद्याच्या दुसऱ्या तोंडाकडे आलेलो आहोत. तर 1 मिनिट पण लागणार नसेल आपल्याला बोगद्याच्या बाहेर पडायला. बघा आपण बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला आपण निघालो आता. मला वाटतं इथून 1 मिनिट पण लागणार नसेल मला बोगदा क्रॉस करायला. कशेडीचा जो टनेल आहे जो बोगदा आहे त्या बोगद्यामधून आपण दुसऱ्यांदा प्रवास केला मित्रांनो. याच्या अगोदर आपण गणपतीतून केला होता आणि त्याच्यानंतर हा शिमग्यासाठी आता चालू केलं आहे. तर आता मी माझ्या गावचं जे घराचं काम चाललं गावी चाललो आहे तेव्हा आता आपण दुसऱ्यांदा प्रवास करतो आहे. बघू शकता या साईडच्या इकडे लेनचं कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे. अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे अजून इकडे बोगद्याच्या साईडला.
प्रकार आपला जो कशेडीचा टनेल आहे तिथं आता संपत आलेला आहे. आपण चालू आता खेडच्या दिशेने. समोर हा कशेडी घाटाचा रस्ता आहे. तर आपण चालू खेडच्या दिशेने. इथून आता 19 किलोमीटर खेड आहे.